98व्या चौदार तळे सत्याग्रह दिनानिमित्त मंत्री संजय शिरसाट, मंत्री भरतशेठ गोगावले यांनी महामानवाला केलं अभिवादन। महाडमधील भीमसृष्टीसाठी लागणारा निधी मी माझ्या खात्यातून देणार, मंत्री संजय शिरसाट यांचं वक्तव्य। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना सांगून मंत्री गोगावले नाही महामानवाला मानवंदना सुरू केली। चौदार तळ्याचं पाणी फिल्टरेशन प्लांटने पिण्यायोग्य करणार, सामाजिक न्यायमंत्री संजय शिरसाट यांची माहिती। आज भारतरत्न महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी महाडमधील चौदार तळ्यावरती सत्याग्रह करत चौदार तळे सर्वांसाठी खुलं केलं। आजच्या दिवशी देशभरातून मोठ्या संख्येने आंबेडकर अनुयायी महाडमध्ये दाखल होतात आणि महामानवाला अभिवादन करत असतात। आज राज्याचे सामाजिक न्यायमंत्री संजय शिरसाट आणि राज्याचे रोजगार हमी योजना, फलोत्पादन आणि खारभूमी विकास मंत्री भरतशेठ गोगावले यांनी महामानवाला अभिवादन केलं आणि महामानवाला देण्यात येणाऱ्या शासकीय मानवंदनेला उपस्थिती दर्शवली। यावेळी त्यांच्यासोबत रायगड जिल्हाधिकारी किसन जावळे, पोलीस अधीक्षक सोमनाथ गारगे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते। दोन्ही मंत्र्यांनी महामानवाला अभिवादन करत क्रांतीभूमी येथे महामानवाला पुष्पहार अर्पण करत छत्रपती शिवाजी महाराज चौकात छत्रपती शिवरायांच्या चरणी नतमस्तक झाले। यावेळी बोलत असताना मंत्री संजय शिरसाट यांनी सांगितलं की महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करण्याचा मान मिळाला हे आम्ही भाग्य समजतो। राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे मुख्यमंत्री असताना स्थानिक आमदार आणि आत्ताचे मंत्री भरतशेठ गोगावले यांनी या महामानवाला शासकीय मानवंदना मिळावी ही मागणी केली आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी तात्काळ मान्यता दिली होती। त्याच पद्धतीनं चौदार तळे सुशोभीकरणासाठी लागणारा निधी देखील देण्याचं आश्वासन दिलं। चौदार तळेतील पाणी आज पिण्यायोग्य नाही, तरी आमच्या सामाजिक न्याय खात्यामार्फत या ठिकाणी फिल्टरेशन प्लांट उभा केला जाईल आणि चौदार तळ्यातील पाणी पिण्यायोग्य केले जाईल असं आश्वासन दिलंय। ब्युरो रिपोर्ट, तेज मराठी न्यूज, महाड, रायगड। गेले अनेक वर्ष चौदार तळ्याच्या पाण्याचा प्रश्न अजूनही निघालेला नाही आहे। चौदार तळ्याचं सौंदर्यीकरण बाकी आहे, त्याकरता आपल्याकडनं काही स्वतंत्र उपाययोजना होणार आहे किंवा कसं काय? आज महाडच्या सर्व जनतेला किंवा महाराष्ट्रातून आलेल्या सर्व आंबेडकरी जनतेला मी अभिवादन करतो। आज या चौदार तळ्याचा 58वा वर्धापन दिन आज तुम्ही पाहताय अत्यंत जोशात साजरा होतोय। बाबासाहेबांनी केलेली क्रांती ही लोक आजही त्याचं आठवण या ठिकाणी दाखवतात। त्यांची ज्या काही आठवणी आहेत त्याला आणखीन आम्ही उजाळा देण्याचा प्रयत्न करतो। तुम्ही पाहिलं असेल गेल्या 3 वर्षापूर्वी भरत गोगावलेंनी एकनाथ शिंदे साहेबाला सांगून इथं मानवंदना आपण सुरू केलेली आहे। आत्ताच त्यांच्याबरोबर चर्चा झाल्यानंतर ह्या चौदार तळ्यामध्ये आपण एक फिल्टरेशन प्लांट लावतोय, जेणेकरून हे पाणी हे पिण्याजोगं झालं पाहिजे। आज जर पाहिलं तर त्याच्यामध्ये ते पिण्याजोगं पाणी नाही आहे। आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट, आज सामाजिक न्यायमंत्री म्हणून मी या ठिकाणी आलेलो आहे। जरूर मला अभिमान आहे की मला या कार्यक्रमामध्ये सम्मिलित करता सहभागी होता आलं। आता आम्ही ते भीमसृष्टी निर्माण करण्याचा प्रयत्न करतो, त्यासाठी जी निधी लागेल ती माझ्या खात्यातर्फे मी देणार आहे।